नमस्कार मित्रांनो, आपण प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन 12वीचा चॅप्टर नंबर 7 पाहत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरचा पूर्वार्ध पाहिलेला आहे. आता उत्तरार्ध या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आतापर्यंत आपण ऑक्झिन आणि इतर हार्मोन्स आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतरचा हार्मोन आपण पाहणार आहोत जिब्रेलिन्स. त्याला शॉर्टमध्ये GA असं संबोधलं जातं. आता जिब्रेलिन्स हे नाव कोणी दिलं, या ठिकाणी काही शास्त्रज्ञांची नावं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील, कारण MCQसाठी ते आपल्याला उपयोगी पडतील. जिब्रेलिन्स या ठिकाणी आपल्याला दिसतंय. मी काही तुम्हाला खुणा करण्यासाठी मार्कर पेनचा वापर करतो आहे. या ठिकाणी जिबेर्लिन्स नेम्ड बाय यबुता अँड सुमुकी. जिबेर्लिन या हार्मोनला असं नाव देणारे पहिले शास्त्रज्ञ आहेत 2. त्यांचं नाव आहे यबुता आणि सुमुकी. ओके. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम फंगस जिब्रेल्ला फुजिकुराई बाय कुरुसेवा. Gibberellins, this hormone was first isolated from fungus. There are many species of fungus. Out of them, Gibberella fujikuri is one of the fungus. आपल्याला माहिती आहे फंगसच्या अनेक जाती आहेत. फंगस म्हणजे कवकजाल वगैरे. कुठेही आपण भाकरीवरती, शिळ्या अन्नावरती येणारे जे काही कापसासारखे विविध रंगी स्ट्रक्चर्स आपल्याला दिसतात, आपण म्हणतो हे विटलेलं आहे. हे विटलेलं कशावरून? त्याच्या वासावरून आपल्याला ओळखू येतं. आणि ते जे काही विटलेला जो पदार्थ पांढरा कापसासारखा त्याच्यावरती आलेला असतो त्याला फंगस म्हणतात. आणि त्याच्या अनेक जाती आहेत. त्या अनेक जातीपैकी जिब्रेल्ला फुजिकुराई ही एक जात आहे फंगसची. आणि या फंगसमधून कुरुसावा नावाच्या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा हा हार्मोन जिब्रेलिन्स आयसोलेट केला, म्हणजे वेगळा केला. ठीक आहे. तर इथे 3 शास्त्रज्ञांची नावं आहेत. जिब्रेलिन्स असं नाव देणारे हे 2 शास्त्रज्ञ आहेत, यबुता अँड सुमुकी. अँड आयसोलेशनसाठी कुरुसावा हे नाव आहे. हे नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. त्याच्यानंतर नंबर 2चा पॉईंट आहे राईस सीडलिंग शोज बीकेन डिसीज विथ स्टेम इलॉंगेशन. राईस सीडलिंग्स, भात शेतीमध्ये प्रामुख्यानं भाताची जी रोपटे राहतात त्या रोपट्यांना बीकेन नावाचा डिसीज झालेला असतो. त्या आजाराचे जे गुणधर्म आहेत ते कोणते आहेत? स्टेम इलॉंगेशन. त्याचे जे स्टेम आहेत ना भाताच्या रोपाचे, त्या रोपट्यांचे जे स्टेम्स असतात ते इलॉंगेट झालेले असतात, म्हणजे लांब वाढलेले असतात. ड्यू टू दिस फंगस, या फंगसमुळे भात शेतीमध्ये हा फंगस त्याच्यावरती, त्या भात शेतीवरती हा फंगस लागू झाला की त्या रोपटेची लांबी अशी वाढलेली दिसते. त्याच्यानंतर नंबर 3 यबुता अँड सुमुकी आयसोलेटेड इट फ्रॉम फंगस कल्चर. मी पूर्वीच सांगितल्याप्रमाणे फंगसच्या कल्चरमधून हा जो हार्मोन आहे तो यबुता आणि सुमुकी यांनी परत आयसोलेट केलेला आहे. कशामधून? फंगसच्या कल्चरमधून. कुरुसोवा यांनी जिब्रेल्ला फुजिकुराई या फंगसमधून काढलं आणि यबुता सुमुकी यांनी हे नाव पण दिलं आणि काही दुसऱ्या फंगसमधून त्यांनी त्याला आयसोलेट पण केलं, मिळवलं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट नंबर 4 सिंथेसाइज्ड फ्रॉम मेवॅलॉनिक ॲसिड इन यंग लीव्ज, सीड्स, रूट अँड स्टेम टिप्स. नैसर्गिकरित्या हा हार्मोन सिंथेसाइज केला जातो, म्हणजे तयार केल्या जातं. फ्रॉम विच ॲसिड? दॅट इज मेवॅलॉनिक ॲसिड. इट इज टू रिमेंबर, मेवॅलॉनिक ॲसिडपासून झाडांमध्ये, झाडाच्या रोपट्यांमध्ये कोण काय तयार करतात? कोण तयार करतात? यंग लीव्ज. जी कोवळी पानं असतात त्या पानांमध्ये
जिब्रेलिन तयार होतं, सीड्समध्ये तयार होतं त्या झाडाच्या, अँड रूटमध्ये तयार होतं, आणि स्टेम टिप्समध्ये खोडाच्या शेंड्यावरची जे मेरिस्टेम असतं, अपायकल मेरिस्टेम, त्यामध्ये हा हार्मोन तयार होतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट नंबर 5, जिब्रेलिन इज मोस्ट कॉमन अँड बायोलॉजिकली ॲक्टिव्ह, कंटेन्स गिबेन रिंग. आता GA3 नावाचा जो हार्मोन आहे, जिब्रेलिनच आहे, त्याचा प्रकार आहे, त्याची एक वेगळा टाईप आहे. इट इज मोस्ट कॉमन अँड बायोलॉजिकली ॲक्टिव्ह. जैविकरित्या हे खूप सक्षम असतं आणि त्याच्यामध्ये गिबेन रिंग असतं. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया, फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड ॲप्लिकेशन्स ऑफ जिबेरलिन्स. या हार्मोनचा वापर आणि त्याचे परिणाम कुठे कुठे दिसून येतात, तर ब्रेकिंग ऑफ बर्ड डॉर्मन्सी. एखाद्या झाडाला फांद्या फुटतच नसतील किंवा त्याच्या खोडाला मोड आलेलं असतं, बर्ड आलेलं असतं, परंतु त्या बर्डची वाढ होत नाही, तेव्हा जिबेरेलिन हे हार्मोन त्या झाडावरती फवारल्याच्या नंतर त्याची जी सुप्त अवस्था असते त्या बर्डची, ती सुप्त अवस्था ब्रेक होते, म्हणजे नाहीशी होते, आणि या ठिकाणी त्याचं जर्मिनेशन होऊ लागतं. त्याच्यानंतर अजून कुठे त्याचा वापर होतो, सीड डॉर्मन्सी. पूर्वी सांगितल्याप्रमाणे बियांची जी सुप्त अवस्था असते, बिया लवकर अंकुरण्यासाठी जिब्रेलिन हार्मोन त्याच्यावरती फवारणी केली किंवा त्याचं मिश्रण करून त्याच्यामध्ये जर बिया मिसळल्या आणि ह्या बिया मिसळल्याच्या नंतर जमिनीमध्ये पेरल्या तर त्या लवकर जर्मिनेट होतात. त्याच्यानंतर बाय प्रमोटिंग सिंथेसिस ऑफ अमायलेज इन सिरिल्स. बघा, हा हार्मोन काय करतो, तृणधान्यामध्ये सिरिल्स, तृणधान्यामध्ये हा अमायलेज नावाचा एन्झाईम तयार करण्यासाठी त्या रोपट्याला किंवा झाडाला प्रवृत्त करतो, प्रमोट करतो. देअर सीड जर्मिनेशन कॅन बी स्टिम्युलेटेड. त्यांच्या बियांच्या अंकुरण्यामध्ये, त्यांच्या बिया अंकुरण्यासाठी हा स्टिम्युलेट करतो, म्हणजे प्रवृत्त करतो. उदाहरणार्थ तृणधान्य कोणकोणते आहेत, व्हीट आहे, गहू आहे, बार्ली आहे. अशा रोपट्यांमध्ये जिबेरेलिनचा वापर हा सीड जर्मिनेशनसाठी केला जातो. त्याच्यानंतर पुढे त्याचा काय वापर होतो, इन्क्रीज इन लेंथ ऑफ इंटरनोड देअर बाय इलॉंगेशन ऑफ स्टेम. आता बघा, इन्क्रीज इन लेंथ ऑफ इंटरनोड्स. इंटरनोड्स हा प्रकार काय आहे, या ठिकाणी मी तुम्हाला काढून दाखवतो. इंटरनोड म्हणजे समजा हे एक झाडाचं खोड आहे. समजा ऊसाचं झाड पाहतो आपण, ज्वारीचं झाड पाहतो आपण, त्याला अशा रूट्स असतात जमिनीमध्ये, बरोबर आहे, आणि त्याला अशा नोड्स असतात ज्याला आपण कांड्या म्हणतो, ऊसाची कांडी म्हणतो. हे असे आडवे कांड्या असतात. त्याच्या स्टेमचं, त्याच्या खोडाचं विविध भागामध्ये विभाजन होतं आणि ह्याला म्हणतात नोड, NODE, नोड. आणि हे पण नोड आहे, NODE. आणि या दोन नोडमधला जो काही भाग आहे ना, याला म्हणतात इंटरनोड. तर ह्या ज्या इंटरनोड, इन्क्रीज इन लेंथ ऑफ इंटरनोड, म्हणजे या इंटरनोडची जी लांबी आहे ना, ती वाढवण्याचं काम जे आहे हे जिबेरलिन्स करत असतात. इंटरनोड देअर बाय इलॉंगेशन ऑफ स्टेम. आणि म्हणून या खोडाची जी लांबी आहे ना, ती वाढते, ती अशी पूर्ण वाढते या जिबेरलिनमुळे. ठीक आहे, हे समजलं. आपण आता जाऊया पुढच्या पेजवरती. ठीक आहे, नेक्स्ट पेज, दॅट इज, इथे काय दिलेलं आहे आता, बोल्टिंग. व्हॉट इज दिस बोल्टिंग? बोल्टिंग इन रोजेट प्लांट्स, इलॉंगेशन ऑफ इंटरनोड्स बिफोर फ्लॉवरिंग. बोल्टिंग म्हणजे काय, बोल्टिंग इन रोसेट प्लांट्स, इलॉंगेशन ऑफ इंटरनोड बिफोर फ्लॉवरिंग. रोसेट म्हणजे फुलं जे असतात ना, ते जमिनीला चिटकून असणारे जे वनस्पती असतात, म्हणजे त्याच्या ज्या पाकळ्या असतात त्या जमिनीला लागून असतात. कमळासारख्या, कमळ जसं पाण्याच्या सरफेसला लागून असतो, तसे काही प्लांट्स असतात, त्याचे जे काही पानं असतात ते जमिनीला लागून असतात
अशा प्लांट्सना रोझेट प्लांट्स असं म्हणतात. तर या अशा प्लांट्समध्ये इलॉंगेशन ऑफ इंटरनोड्स बिफोर फ्लावरिंग, म्हणजे इलॉंगेशन ऑफ इंटरनोड म्हणजे काय हे समजलं तुम्हाला, परंतु फ्लावरिंगच्या पूर्वी त्याला फुलं येण्याच्या आधी त्या स्टेमचं इलॉंगेशन जेव्हा होतं त्याला म्हणतात बोल्टिंग, आणि हे कृत्रिमरित्या घडून आणलं जातं हॉर्टिकल्चरमध्ये भाजीपाला वगैरे घेण्यासाठी. उदाहरणार्थ या ठिकाणी 2 दिलेले आहेत, कॅबेज, कोबी आणि बीटरूट आपण पाहतो. तर त्याच्यामध्ये हे बोल्टिंग, तर बोल्टिंग म्हणजे तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, इलॉंगेशन ऑफ इंटरनोड्स बिफोर फ्लावरिंग इज कॉल्ड ॲज बोल्टिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया, पार्थेनोकार्पी इन टोमॅटो, ॲप्पल अँड पियर. पार्थेनोकार्पी म्हणजे काय, मी पूर्वी सांगितलेलं आहे तुम्हाला, ऑक्झिन्समध्ये हा पार्ट झालेला आहे बहुतेक. पार्थेनोकार्पी म्हणजे जो फ्रूट असतो, जे फळ असतं, त्या फळामध्ये बियाच्या शिवाय जे फळ तयार होतं त्याला पार्थेनोकार्पी असं म्हणतात. आजकाल मार्केटमध्ये टोमॅटोज, ॲपल्स, पियर वगैरे यायला लागलेले आहेत, म्हणजे बेदाणा म्हणतो आपण. त्याच्यामध्ये बियाच नसतात, फळाचा आकार मोठा असतो आणि चव चांगली असते त्याची. म्हणजे जिबेरेलिनचा वापर करून अशी फळं आपल्याला तयार करता येऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, स्टिम्युलेट्स फ्लॉवरिंग इन लाँग डे प्लांट्स. व्हॉट इज दिस लाँग डे प्लांट? जेव्हा दिवस मोठा असतो असं आपण म्हणतो उन्हाळ्यामध्ये आणि रात्र लहान असते. स्टिम्युलेट फ्लॉवरिंग इन लाँग डे प्लांट्स. आता ज्या झाडांना दिवस जेव्हा मोठा असतो तेव्हा त्या काही पर्टिक्युलर झाडांना, काही ठराविक झाडांना फुलं येत नाहीत, तर त्यावेळेला आपण जिबेरेलिनचा वापर फुलं आणण्यासाठी किंवा त्या झाडाला फुलं लागण्यासाठी वापर करू शकतो. इथे सुद्धा जिबेरेलिनचा वापर होतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, इन्क्रीज इन फ्रूट साईज अँड बंच लेंथ. एक्झाम्पल ग्रेप्स. इन्क्रीज इन फ्रूट साईज, फळाचा आकार वाढवण्यासाठी. त्याच्यानंतर बंच लेंथ, अंगुराचा तुम्ही जर असा समूह पाहिला, गुच्छा, तर त्या गुच्छाचा जी लांबी असते ती लांबी वाढवण्यासाठी सुद्धा या जिबेरेलिनचा वापर होतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, ओव्हरकम्स इफेक्ट ऑफ वर्नलायझेशन. ओव्हरकम म्हणजे नाहीसा करणे किंवा मात करणे, समस्येवर मात करणे. कोणती समस्या आहे? इफेक्ट ऑफ वर्नलायझेशन. वर्नलायझेशन म्हणजे फळं असतील किंवा झाडाची पानं असतील, ही लवकर गळून पडतात आणि ही गळून पडू नयेत म्हणून जिबेरेलिनचा वापर आपण करू शकतो. म्हणून जिबेरेलिन ओव्हरकम्स इफेक्ट ऑफ वर्नलायझेशन, म्हणजे त्याच्यावरती आपण मात करू शकतो, त्या समस्येवरती मात करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, इनिबिशन ऑफ रूट ग्रोथ. काही झाडांच्या मुळ्याच वाढत नाहीत आणि मुळ्या वाढल्याशिवाय, मुळ्या जमिनीत खोलवर गेल्याच्या नंतरच त्या झाडाला पाणी मिळेल, खनिजं मिळतील, पोषक तत्त्व मिळतील आणि तेव्हा त्या झाडाची वाढ होईल. परंतु काही झाडांमध्ये मुळ्याच वाढत नाहीत, तर ह्या मुळ्या त्या मुळ्या इनहिबिट करण्यासाठी, त्या मुळ्या वाढणं त्यांचं थांबवण्यासाठी काही झाडांमध्ये, मी तुम्हाला थोडं या ठिकाणी उलटं सांगितलेलं होतं, त्याच्याबद्दल. इनहिबिट म्हणजे काय? प्रतिबंध करणे. ज्या झाडाच्या मुळ्या खूप खोलवर जात आहेत त्या मुळ्यांना खुंटवण्यासाठी, त्यांची वाढ कमी करण्यासाठी, किंवा डिले सेनेसेन्स अँड अब्सिशन. म्हणजे पानं पिकून पडत असतील खाली, किंवा फळंसुद्धा पिकून लवकर पडत असतील, त्यांची देठं पिवळी पडत असतील, तर या ठिकाणी आपल्याला जिबेरेलिनचा वापर करून ती थांबवता येऊ शकतात आणि मुळ्यांची वाढ ही कमी करता येऊ शकते. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, प्रोडक्शन ऑफ मेल फ्लावर्स ऑन फिमेल प्लांट. निसर्गामध्ये मित्रांनो 2 प्रकारचे काही प्लांट्स असतात. आपण वरून तर पाहून ठरवू शकत नाही, जसं प्राण्यांमध्ये नर किंवा मादी आपल्याला पाहता क्षणी ओळखता येतं की ही नर आहे हा आणि ही मादी आहे. परंतु वनस्पतींमध्ये कसं ओळखणार आपण नर प्लांट किंवा मादी प्लांट, मेल प्लांट और फिमेल प्लांट? तर निसर्गामध्ये काही दोन्ही मेल फिमेल ऑर्गन्स एकाच प्लांटवरती असतात, तर काही प्लांट्स हे सेपरेट असतात. काही मेल प्लांट्स असतात तर काही फिमेल प्लांट्स असतात. तर मेल प्लांट्सवरती फिमेल फ्लावर्स येऊ शकत नाहीत
किंवा फिमेल प्लांटवरती मेल फ्लावर्स येऊ शकत नाहीत, परंतु जिबेरेलिनचा वापर करून आपण मेल फ्लावर्स हे फिमेल प्लांटवरती आपण आणू शकतो. म्हणजे बघा कसं विज्ञानावर किंवा आपल्याला निसर्गावरसुद्धा मात करण्यात येते या जिबेरेलिनचा वापर करून. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, दे कन्वर्ट जेनेटिकली ड्वार्फ प्लांट्स टू फिनोटायपिकली टॉल प्लांट्स. दे कन्वर्ट म्हणजे काय, रूपांतरित करणे. जेनेटिकली म्हणजे नैसर्गिकरित्या त्यांच्या अनुवंशिकतेनुसार काही झाडं यांची उंची फार कमी असते. ड्वार्फ म्हणजे आखूड किंवा त्यांची उंची कमी असते, त्यांना आपण ड्वार्फ म्हणतो. तर अशा ड्वार्फ प्लांटची उंची फिनोटायपिकली म्हणजे बाह्य रूपानं त्याची उंची आपण वाढवू शकतो, टॉल प्लांट करू शकतो. कशाचा वापर करून, या जिबेरेलिनचा वापर करून. उदाहरणार्थ मेज म्हणजे मक्यामध्ये अनेक जाती आहेत. मक्याच्या झाडाची उंची जर कमी असेल आणि त्याची उंची जर आपल्याला जर वाढवायची असेल तर जिबेरेलिनचा वापर त्या ठिकाणी आपल्याला उपयुक्त ठरतो. त्याच्यानंतर आपण हे सगळं समजलं तुम्हाला. पुढचा पार्ट बघूया, पुढच्या पेजवर जाऊया. पुढच्या पेजवरती पुढचा हार्मोन आहे सायटोकायनेसिस किंवा सायटोकायनिन नावाचा हा हार्मोन आहे. तर सायटोकायनिन याची व्याख्या पहिल्यांदा कॉइन्ड बाय लेथम या नावाच्या शास्त्रज्ञांनी केली. द टर्म फर्स्ट कॉइन्ड बाय लेथम. ओके, जस्ट रिमेंबर दिस नेम लेथम हू गिव्हन ए टर्म सायटोकायनिन. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट, फर्स्ट पॉईंट, दॅट इज प्रमोट सेल डिव्हिजन. What is the main function of cytokinin? This hormone plays very important role in cell division. It promotes the cell division. In some plants, cell division, this process occurs very slowly. काही प्लांट्समध्ये पेशी विभाजनाची गती खूप हळू चालते, परंतु त्या ठिकाणी सायटोकायनिन नावाचा हार्मोन जर असेल नॅचरली नैसर्गिकरित्या, तर त्या ठिकाणी पेशी विभाजनाची गती ही तीव्र रीतीने होत असते. तीव्र गतीने आपल्याला त्या पेशी विभाजनाची गती लवकर म्हणजे जास्त गतीनं वाढवता येते, जेणेकरून झाडाची वाढ ही लवकर होईल. त्याच्यानंतर नॅचरल सोर्स बनाना फ्लावर्स, ॲपल अँड टोमॅटो फ्रूट्स. तर या वनस्पतींमध्ये किंवा या फळझाडांमध्ये आपल्याला सेल डिव्हिजनची गती सायटोकायनिनचा वापर करून वाढवता येते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया, डिस्कवर्ड बाय स्कूग अँड मिलर इन कॅलस. सायटोकायनिन वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय टू सायंटिस्ट. द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट इज स्कूग अँड मिलर. स्कूग आणि मिलर नावाच्या दोन शास्त्रज्ञांनी या सायटोकायनिनचा शोध लावला. पण ते कशामध्ये लावल्या, कुठे शोध लावला त्यांनी? इन कॅलस. व्हॉट इज मीन बाय कॅलस? कॅलस म्हणजे काय? पेशींच्या विभाजनाला किंवा त्यांच्या समूहाला कॅलस असं म्हणतात. आणि त्या कॅलस कल्चरमध्ये तंबाखूच्या पानांमधून पेशी घेतल्या आणि त्या पेशींचं एका मीडियमवरती त्याची वाढ केली आणि त्या पेशींचं विभाजन झालं आणि विभाजन झाल्याच्या नंतर पेशींचा समूह तयार झाला, त्याला म्हटलं कॅलस. त्या कॅलसमध्ये स्कूग आणि मिलर यांनी पहिल्यांदा सायटोकायनिन नावाचा हार्मोन शोधून काढला. ओके. बाय सप्लिमेंटिंग मीडिया विथ कोकोनट मिल्क. आणि त्याला काय दिलं मग? नारळाचं पाणी, जे नारळाचं दूध आपण म्हणू, ते दिलं आणि त्याच्यावरून मग हे सायटोकायनिन नावाचा हार्मोन त्या ठिकाणी त्यांनी शोधून काढला. पुढचा पॉईंट, सायटोकायनिन प्रेझेंट इन हेरिंग स्पर्म DNA. हेरिन नावाचा फिश असतो, मासा असतो, त्या माशाच्या स्पर्ममध्ये शुक्राणूच्या DNAमध्ये कायनेटिन नावाचा हा हार्मोन असतो असं सांगायचं आहे. ठीक आहे. प्रेझेंट इन हेरिंग फिश स्पर्म DNA. कायनेटिन म्हणजे कायनेटिन कशात असतो? हेरिंग फिशच्या स्पर्मच्या DNAमध्ये असतो. ओके. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया, सायटोकायनिन्स आर डेरिव्हेटिव्स ऑफ ॲडेनाईन. सायटोकायनिन्स हे डेरिव्हेटिव्ज आहेत. कशाचे? ॲडेनाईनचे, प्युरिन बेसचे. हे लक्षात ठेवायचं आहे. सायटोकायनिन्स आर डेरिव्हेटिव्ज ऑफ
अडेनाइन अँड प्युरिन. अडेनाइन आणि प्युरिन हे तुम्हाला DNA स्ट्रक्चरमध्ये आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे, म्हणून तूर्त तुम्हाला काही सांगत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, सायटोकायनिन हे अडेनाइन आणि प्युरिन बेसचे डेरिव्हेटिव्ज आहेत. त्याच्यानंतर केमिकली 6 फुरफुरिल अमायनो प्युरिन्स आणि त्याच्यानंतर केमिकली 6 परफ्युरिल अमायनो प्युरिनमध्ये सुद्धा सायटोकायनिन आपल्याला आढळून येतात. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, फर्स्ट नॅचरल सायटोकायनिन ऑब्टेन्ड बाय लेथम फ्रॉम मेज ग्रेन. पहिल्यांदा नैसर्गिकरित्या सायटोकायनिन हे लेथमनी मक्याच्या बियांमधून शोधून काढलं आणि त्याला नाव दिलं झिटीन. झिटीन इज द हार्मोन विच इज डिस्कवर्ड बाय लेथम who isolated or who discovered first in maize. मक्याच्या ग्रेनमध्ये, मक्याच्या बियामध्ये हे शोधून काढलं. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंथेटिक हार्मोन. आतापर्यंत आपण सायटोकायनिन हे नॅचरल पाहिलं, परंतु जे कृत्रिमरित्या प्रयोगशाळेमध्ये सायटोकायनिन तयार केल्या जातात त्या सायटोकायनिनला काय म्हटलं जातं? त्या सायटोकायनिनला काय म्हटलं जातं? सिंथेटिक हार्मोन 6 बेन्झिल अडेनाइन. 6 बेन्झिल अडेनाइन, इट इज द टाइप ऑफ हार्मोन, इट इज द टाइप ऑफ सायटोकायनिन and it is synthetic hormone which is produced in a laboratory. It is not produced naturally. नैसर्गिकरित्या तयार होत नाही. ओके. पुढचा पॉईंट, इम्पॉर्टंट इन प्लांट टिश्यू कल्चर फॉर मॉर्फोजेनेसिस. what is the importance of, what is the main function or another function of cytokinin is, it is very important in tissue culture. टिश्यू कल्चर हा पार्ट आपल्याला नंतर बघायचा आहे. ऊती संवर्धन ज्याला म्हणू, त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडणारा हा हार्मोन आहे सायटोकायनिन. कशासाठी? फॉर मॉर्फोजेनेसिस. फॉर मॉर्फोजेनेसिस थोडक्यात सांगतो तुम्हाला टिश्यू कल्चरमध्ये काय होतं ते. अशी एक परीक्षा नळी असते. या परीक्षा नळीमध्ये एक मीडियम असतं, माध्यम असतं. जमिनीमध्ये जसं आपण बी पेरतो आणि त्या बीसाठी माध्यम असते माती, तर या टेस्ट ट्यूबमध्ये प्रयोगशाळेमध्ये काय केल्या जातात, काही पदार्थ याच्यामध्ये टाकून हे माध्यम तयार केलं जातं. पोषक माध्यम असतं आणि या माध्यमावरती एखाद्या वनस्पतीचं पान असेल आणि त्या झाडाचं आपल्याला या टेस्ट ट्यूबमध्ये जर उत्पादन करायचं असेल तर त्याच्यातून एक पेशी काढल्या जाते आणि ही पेशी काढल्याच्या नंतर या माध्यमावरती ठेवली जाते. ही पेशी आहे आणि ही पेशी ठेवल्याच्या नंतर या माध्यमाचा वापर करून ही पेशी स्वतःला विभाजून घेते. सेल डिव्हिजन टेक्स प्लेस इन दिस टेस्ट ट्यूब आणि अशा पेशींचा एक बंच तयार होतो आणि या बंचला म्हणतात कॅलस. आता लक्षात आलं तुमच्या कॅलस काय आहे ते? हे कॅलस असतं, म्हणजे पेशींचा समूह वाढलेला. आणि फॉर मॉर्फोजेनेसिस, मॉर्फोजेनेसिस म्हणजे काय? या कॅलसपासून एक जे रोपटं तयार होणार असतं आणि त्या रोपट्याला असे पानं फुटणारे असतात, राईट, फांदी किंवा पानं वगैरे असतात, त्याला म्हणतात, म्हणजे अवयवांची निर्मिती होणे त्याला म्हणतात मॉर्फोजेनेसिस. याला अवयव कोणकोणते आहेत? पानं आहेत, हे फांद्या आहेत, खोड आहे, इकडे फूल आहे वगैरे वगैरे. आणि या पूर्ण ह्याला काय म्हणतात? टिश्यू कल्चर म्हणतात. कारण आपण काय केलं, इथं एका पानामधून टिश्यू घेतली किंवा सेल्स घेतले, या माध्यमावर ठेवले आणि त्याचं कल्चर केलं आपण, आणि म्हणून याला टिश्यू कल्चर म्हणतात. आणि टिश्यू कल्चरमध्ये जेव्हा पेशी विभाजित होतात, वेन सेल डिवाइड्स अँड फॉर्म्स ए बंच ऑफ सेल्स, ग्रुप ऑफ सेल्स, दॅट ग्रुप ऑफ सेल्स इज कॉल्ड ॲज कॅलस. अँड दिस cytokinin is very important for morphogenesis or to produce the organs to that callus. अशा पद्धतीनं तुम्हाला ही कन्सेप्ट किंवा टिश्यू कल्चरची संकल्पना समजली असेल. आता आपण पुढे दुसऱ्या पेजवरती जाऊया. ओके. पुढचा पेज आहे फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड ॲप्लिकेशन्स ऑफ सायटोकायनिन. या ठिकाणी आपण आतापर्यंत सायटोकायनिनचा वापर किंवा त्याच्याबद्दल माहिती घेतलेलीच आहे, परंतु या ठिकाणी सेपरेट त्याचे इफेक्ट्स आणि ॲप्लिकेशन्स आपण पाहिलेले आहेत. बरोबर आहे. आपण पाहणार आहोत आता. प्रमोट सेल डिव्हिजन अँड सेल इनलार्जमेंट. लवकर बघूया आपण, सोप्या आहेत अगदी. म्हणजे सायटोकायनिनचा वापर काय या ठिकाणी?
इफेक्ट्स त्याचे परिणाम आणि ॲप्लिकेशन. त्याचा वापर कुठे होतो? प्रमोट सेल डिव्हिजन, पेशी विभाजनासाठी आणि सेल इनलार्जमेंटसाठी, पेशीचा आकार वाढवण्यासाठी. त्याच्यानंतर प्रमोट शूट फॉर्मेशन बर्ड्स, म्हणजे झाडाचा शेंडा वाढवण्यासाठी. झाडाच्या शेंड्यावरती बर्ड्स किंवा तेथून फांद्या जास्त वाढण्यासाठी सायटोकायनिनचा वापर होतो. सायटोकायनिनचं काम असतं. त्याच्यानंतर सायटोकायनिन अँड ऑक्झिन रेशिओ कंट्रोल्स द मॉर्फोजेनेसिस. सायटोकायनिन आणि ऑक्झिन यांचं जे प्रमाण असतं ते प्रमाण काय करतं? मॉर्फोजेनेसिस कंट्रोल करतं. त्याचं जे प्रमाण असतं त्याच्या प्रमाणावरती डिपेंड असतं, अवलंबून असतं की त्याचा मॉर्फोजेनेसिस कसा व्हावा. मॉर्फोजेनेसिस म्हणजे काय? आत्ताच आपण नेमकं पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स. सायटोकायनिन काय करतं? त्या खोडाला लॅटरल बर्ड्स म्हणजे बाजूला त्याचे जे फांद्या असतात, ज्या ठिकाणाहून ते फांद्या निघतात त्या ठिकाणाला बर्ड्स येतात आणि त्या बर्ड्सची ग्रोथ या सायटोकायनिनमुळे होते. आणि कंट्रोल्स अपायकल डॉमिनन्स. आणि अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय? आपण पाहिलं आहे मागे, इफेक्ट ऑफ अपायकल डॉमिनन्स आणि कंट्रोल्स द अपायकल डॉमिनन्स. त्याच्यानंतर डिले ऑफ एजिंग. एजिंग म्हणजे वाढणारं वय असतं किंवा वय वाढत जाणे, ओल्ड एज होत जाणे. डिले ऑफ एजिंग म्हणजे जे वय लवकर वाढत जातं त्याला डिले करतं, म्हणजे वय वाढण्याची प्रक्रिया ही हळू करण्याचं काम सायटोकायनिन करत असतात. त्याच्यानंतर सेनेसेन्स अल्सो अब्सेशन. सेनेसेन्स अँड अब्सेशन मी सांगितलं तुम्हाला, लवकर गळून पडणे, पानं असतील, फुलं असतील किंवा फळं असतील ते गळून जमिनीवर पडतात, ते थांबवण्यासाठी सायटोकायनिनचा वापर होतो. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. फॉर्मेशन ऑफ इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. कॅम्बियम म्हणजे काय? झायलम आणि फ्लोएम मिळून जी एक पाईपलाईन बनते झाडामध्ये कंडक्टिंग सिस्टीमसाठी. दॅट कंडक्टिंग सिस्टीम कंडक्ट्स द वॉटर अँड मिनरल्स अँड फूड फ्रॉम वन पार्ट ऑफ द प्लांट टू द अनदर पार्ट ऑफ द प्लांट, दॅट इज कॉल्ड ॲज कॅम्बियम. अँड सायटोकायनिन हेल्प्स टू फॉर्म द इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. अशा पद्धतीचा कॅम्बियम तयार करण्यासाठी सायटोकायनिनचा वापर होतो. त्याच्यानंतर ब्रेक्स द डॉर्मन्सी, प्रमोट्स द जर्मिनेशन. सुप्तावस्था झाडाची किंवा बियांची, फळांची. त्याच्यानंतर प्रमोट द जर्मिनेशन, त्याला जर्मिनेट होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं काम सायटोकायनिन करतं. त्याच्यानंतर रिव्हर्स अपायकल डॉमिनन्स इफेक्ट. अपायकल डॉमिनन्स इफेक्ट होण्यापासून त्याला प्रवृत्त करण्याचं काम सायटोकायनिन करतं, म्हणजे रिव्हर्स करतं, त्याला उलटा परिणाम त्याचा दाखवतो. ऑक्झिनच्या उलट काम करण्याचं जे आहे सायटोकायनिनचं कार्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर इंड्युसेस द RNA सिंथेसिस. रायबोज न्यूक्लिक ॲसिड, RNA तयार करण्याची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि सायटोकायनिन RNAचं म्हणजे निर्मिती करण्याचं कार्य हे प्रोत्साहित करत असतं. अशा प्रकारे फिजिओलॉजिकल इफेक्ट्स ऑफ सायटोकायनिन्स आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आता पुढचा आपण पार्ट पाहणार आहोत. पुढचा जो हार्मोन आहे तो आहे इथिलिन. बरोबर आहे. इथिलिन या ठिकाणी आपल्याला दिसतं. इथिलिन हा दुसऱ्या प्रकारचा एक हार्मोन आहे मित्रांनो. आत्तापर्यंत जेवढे काही हार्मोन्स आपण पाहिले त्या हार्मोनपेक्षा वेगळा असणारा हा इथिलिन. याचं वेगळेपण कशात आहे? इथिलिन हा वायूच्या स्वरूपामध्ये असतो, हे त्याचं वेगळेपण आहे. गॅसेसच्या स्वरूपामध्ये असतो, हे त्याचं वेगळेपण आहे. इथिलिन गॅस आपण म्हणतो ना, इथिलिन गॅस, तर हे गॅसच्या फॉर्ममध्ये असतं. डेनी रिपोर्टेड इफेक्ट इन फ्रूट रायपनिंग. डेनी नावाच्या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा असं शोधून काढलं की इथिलिन हा फळाच्या रायपनिंगवरती परिणाम करतो. रायपनिंग म्हणजे काय? पिकणे, फळ पिकणे. आपल्याला माहिती आहे आंबे किंवा केळीची जी साल असते ती हिरवी असते आणि जेव्हा इथिलिनचा त्याच्यावरती फवारा केला किंवा इथिलिनमध्ये त्याला ठेवलं केळीला की त्याच्या स्किनची किंवा त्याच्या ज्या सालीचा जो रंग असतो त्याचा हिरव्यातून पिवळसर होतो. म्हणजे डेनी नावाच्या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा फळाच्या पिकण्यामध्ये इथिलिनचा महत्त्वाचा रोल आहे असं त्यांनी पहिल्यांदा रिपोर्ट केला किंवा निदर्शनास आणून दिलं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, गेम रिपोर्टेड नॅचरल सिंथेसिस ऑफ धिस गॅसियस हार्मोन.
गेन नावाच्या शास्त्रज्ञांनी नंतर लक्षात आणून दिलं की नॅचरल सिंथेसिस ऑफ दिस गॅसियस हार्मोन इन प्लांट्स. डेनीनी फळाच्या पिकण्यामध्ये त्याचा रोल किंवा त्याचा परिणाम दाखवला. आणि गेम नावाच्या शास्त्रज्ञांनी काय केलं, त्यांनी असं सांगितलं की इथिलीन नावाचा जो हार्मोन आहे तो नैसर्गिकरित्या प्लांट्समध्ये तयार केला जातो. कशाच्या रूपामध्ये? गॅसेसच्या स्वरूपामध्ये. जेव्हा फळं पिकायला लागतात तेव्हा त्या झाडाच्या जवळ गेल्याच्या नंतर आपल्याला एक असा मस्त सुगंध येतो आणि तो सुगंध कशाचा असतो? निश्चितच इथिलीनचा असतो. बरोबर आहे. तर गॅसेसच्या फॉर्ममध्ये हा हार्मोन असतो. पुढचा पॉईंट, सिंथेसाइज्ड इन रूट, शूट, अपायकल मेरिस्टेम अँड फ्रूट. बघा कोणकोणत्या ठिकाणी इथिलीन तयार होतो हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. सिंथेसाइज इन रूट्स झाडाच्या मुळ्यांमध्ये तयार होतं. शूटमध्ये म्हणजे त्याच्या स्टेममध्ये, आणि स्टेमच्या वरती अपायकल मेरिस्टेम्स जो झाडाचा टोक असतो, शेंडा असतो त्याच्यामध्ये, अँड फ्रूट फळांमध्ये ड्युरिंग रायपनिंग. पण फळांमध्ये केव्हा होतं? जेव्हा ते पिकायला लागतात तेव्हाच त्यांच्यामध्ये इथिलीन नावाचा हार्मोन तयार होऊ लागतो. ठीक आहे. त्याच्या पुढचा पॉईंट, इट इज ॲन अनसॅच्युरेटेड कलरलेस हायड्रोकार्बन गॅस. एकतर तो अनसॅच्युरेटेड आहे, कलरलेस आहे, हायड्रोकार्बन आणि गॅसच्या स्वरूपामध्ये आहे. हे 3 गुणधर्म आहेत त्याचे. त्याच्यानंतर कमर्शियली यूज्ड सोर्स. कमर्शियली फळं पिकवण्यासाठी व्यापार दृष्टिकोनातून कोणता इथिलीनचा वापर होतो? तर त्याचं नाव आहे इथेफॉन. इथेफॉन नावाचा इथिलीन हार्मोन, म्हणजे हा एक टाईपच आहे, इथिलीनचा प्रकारच आहे, तो वापरला जातो कमर्शियली. म्हणजे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. इथेफॉन इज यूज्ड कमर्शियली. ओके. त्याच्यानंतर डिस्क्राइब्ड ॲज रायपनिंग हार्मोन. याला ढोबळ मनाने सामान्यपणे फळं पिकवणारं हार्मोन असं म्हणतो. रायपनिंग हार्मोन. रायपनिंग म्हणजे फळं पिकवणे. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड ॲप्लिकेशन्स ऑफ इथिलीन. आतापर्यंत आपण तेच पाहिलं, तरी या ठिकाणी वेगळा टायटल दिलेला आहे, त्याचे आपण डिटेलमध्ये बघूया. प्रमोट रायपनिंग ऑफ फ्रूट्स. फळं पिकण्यासाठी प्रवृत्त करतं. स्टिम्युलेट इनिशिएशन ऑफ लॅटरल रूट्स. झाडाच्या मुळ्यांमध्ये आजूबाजूला त्याच्या सभोवताली उपमुळे फुटण्यासाठी मदत करतं. ब्रेक्स डॉर्मन्सी ऑफ बर्ड्स अँड सीड्स. बियांची आणि झाडाच्या खोडांवर जे मोड असतात त्यांची सुप्त अवस्था नष्ट करण्यासाठी किंवा ब्रेकअप करण्यासाठी याचा वापर होतो. त्याच्यानंतर ॲक्सिलरेशन ऑफ ॲब्सेशन ॲक्टिव्हिटी बाय फॉर्मिंग ॲब्सेशन लेअर. ॲक्सिलरेशन ऑफ ॲब्सेशन म्हणजे फळं पिकवण्यासाठी आपण आतापर्यंत काय पाहत होतो? पानं गळू नयेत म्हणून काही हार्मोन कामं करतात. म्हणजे पान झडी किंवा फळ लागल्यानंतर लगेच ते झाडावरून गळून पडणे, यासाठी काही हार्मोन्स उपयोगी पडत होते ते थांबवण्यासाठी. पण या ठिकाणी उलटं आहे. इथिलीन काय करतो? इथिलीन हा लवकर पानगळी आणि फळझडी यासाठी कारणीभूत असतो. ॲक्सिलरेट म्हणजे त्याला प्रवृत्त करतो. कशासाठी? ॲब्सेशन ॲक्टिव्हिटी बाय फॉर्मिंग ॲब्सेशन लेअर. ॲब्सेशन लेअर म्हणजे त्याचा एक पापुद्रा तयार करतो की जेणेकरून ती पानं किंवा फळं असतील झाडावरून लवकरात लवकर गळून खाली पडतील, यासाठी इथिलीन काम करतो. त्याच्यानंतर इनहिबिट ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स. लॅटरल बर्ड्स झाडाच्या खोडाला आजूबाजूला जे काही फांद्या असतात ना, त्या फांद्यांचा जो ग्रोथ असतो, जी वाढ असते, ती वाढ थांबवण्याचं कार्य हे इथिलीन करत असतं. दॅट इज अपायकल डॉमिनन्सचं काम हे इथिलीन करत असतं. त्याच्यानंतर रिटार्डेशन ऑफ फ्लावरिंग. रिटार्डेशन म्हणजे काय? रिटार्डेशन म्हणजे थांबविणे, त्याची वाढ खुंटविणे. फ्लावरिंग म्हणजे काय? फ्लावरिंग म्हणजे फुलं येणे. फुलं येण्याच्या प्रक्रियेला थांबवण्याचं काम, प्रतिबंधित करण्याचं काम. इट स्टॉप्स द फ्लावरिंग टू द प्लांट्स. म्हणजे फुलं येण्यापासून ते थांबवण्याचं काम इथिलीन करतं. आणि त्याच्यानंतर पुढचा पॉईंट शेवटचा, दॅट इज इन्हान्समेंट ऑफ सेनेसन्स. इन्हान्समेंट ऑफ सेनेसन्स म्हणजे लवकर गळून पडणार
यासाठी इन्हान्समेंट करतो. इन्हान्समेंट म्हणजे पुढाकार घेतो लवकर सेनेसन्स होण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर इपिनॅस्टी. व्हॉट इज दिस इपिनॅस्टी? ड्रॉपिंग ऑफ लिव्ज अँड फ्लावर्स, दॅट इज कॉल्ड ॲज इपिनॅस्टी. इपिनॅस्टी महत्त्वाचा शब्द आहे, लक्षात ठेवा. ड्रॉपिंग ऑफ लिव्ज अँड फ्लावर्स, फुलं झडून पडणे, गळून पडणे किंवा पानं गळून पडणे, याला इपिनॅस्टी असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल आहे त्याचं पाईनॲपल. पाईनॲपलमध्ये ही प्रक्रिया आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर डिग्रीनिंग म्हणजे आपण अजून पाहत आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ इथिलिनच पाहत आहोत. इथिलिनमुळेच इपिनॅस्टी होतं. त्याच्यानंतर डिग्रीनिंग म्हणजे काय? हिरवं तयार होणे, हिरवं होणे, हिरवीकरण. आणि डिग्रीनिंग म्हणजे हिरवं नष्ट करणे, हिरवा नाहीसा करणे, हिरवा रंग नाहीसा करणे. जसं केळीचा रंग सुरुवातीला हिरवा असतो, इथिलिनच्या संपर्कात गेल्यावर तो हिरवा रंग कसा होतो? नाहीसा होतो आणि तो पिवळा पडायला लागतो. म्हणजे डिग्रीनिंग इफेक्ट स्टिम्युलेट्स द ॲक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम. बघा बरं, डिग्रेनिंगसाठी कोणता एन्झाईम कारणीभूत आहे? या एन्झाईमचं नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. त्या एन्झाईमचं नाव आहे क्लोरोफायलेज. क्लोरोफायलेज काउजिंग लॉस ऑफ ग्रीन कलर इन फ्रूट्स ऑफ बनाना अँड सिट्रस. केळीचा रंग जो पिवळा होतो जेव्हा ते पिकायला लागतं, किंवा सिट्रस लिंबाचा रंग हिरव्याचा पिवळा होतो, तेव्हा त्या रंग बदलण्यासाठी, डिग्रेनिंग करण्यासाठी जे काही एक एन्झाईम कारणीभूत असतं, त्या एन्झाईमचं नाव आहे क्लोरोफायलेज. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे मित्रांनो. तर अशा रीतीनं आपण इथिलिनचे कार्य, त्याची पद्धती, त्याचे वापर आपण आत्तापर्यंत पाहिलेला आहे मित्रांनो. यानंतर आता आपण पाहणार आहोत ऑब्सेसिक ॲसिड. ऑब्सेसिक ॲसिड हा पुढचा हार्मोन आहे 10 क्रमांकाचा. या ठिकाणी आपण पाहतो ऑब्सेसिक ॲसिड. ऑब्सेसिक ॲसिडचं काय? पहिला पॉईंट, रिस्पॉन्सिबल फॉर शेडिंग ऑफ कॉटन बॉल्स. रिस्पॉन्सिबल फॉर शेडिंग ऑफ कॉटन बॉल्स. रिस्पॉन्सिबल म्हणजे कारणीभूत ठरणे. कशासाठी कारणीभूत ठरणे? शेडिंग. शेडिंग म्हणजे पडणे. काय पडणे? कापसाच्या झाडाला जी बोंडं असतात, कापसाची बोंडं, बॉल्स, and was named as Absine 1 and 2 by Carnes and Endicott. बघा, जे कापसाची जी बोंडं असतात ती बोंडं गळून पडण्याच्या प्रक्रियेला ॲब्सिसिन 1 and 2 म्हणतात. आणि हे ॲब्सिसिन 1 and 2 नाव देणारे जे शास्त्रज्ञ आहेत, त्या शास्त्रज्ञांची नावं लक्षात ठेवावी लागणार आहेत. ती 2 शास्त्रज्ञ आहेत. कोण कोण आहेत? कार्न्स अँड ॲडिकॉट. ॲब्सिसिन ही कापसाची बोंडं गळून पडण्याची प्रक्रिया, द प्रोसेस ऑफ शेडिंग ऑफ कॉटन बॉल्स इज कॉल्ड ॲज ॲब्सिसिन, अँड दिस नेम वॉज गिवन बाय these 2 सायंटिस्ट, नेमली कार्न्स अँड ॲडिकॉट. ओके. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, आयसोलेटेड फ्रॉम बर्ड्स ऑफ एसर दॅट काउजेस बर्ड डॉर्मन्सी. पहिल्यांदा द फर्स्ट टाईम ॲब्सिसिक ॲसिड वॉज आयसोलेटेड फ्रॉम एसर दॅट काउजेस द बर्ड डॉर्मन्सी. म्हणजे बर्डच्या वाढीसाठी ते प्रतिबंधित करीत होतं. त्याच्यानंतर दॅट सबस्टन्स वॉज नेम्ड ॲज डॉर्मिन बाय वेरिंग. Waring is the name of scientist who given a name dormin to that a substance which was responsible for causing the bird dormancy. Okay, now next point, these substances were renamed obsessic acid. या सबस्टन्सना, या पदार्थांना परत एकदा नाव देण्यात आलं. कसं नाव देण्यात आलं? ऑब्सेसिक ॲसिड. केमिकली इट इज 15C अँड सेस्क्विटेरोपेनॉइड. सेस्क्युटेरिपेनॉइड हे नाव जरा तुम्हाला स्पेलिंग सहित लक्षात ठेवणं आवश्यक आहे. केमिकली त्याचं नाव काय आहे? 15C सेस्किटेर्नोपॉइड. सेस्किटेरोपेनॉइड. मलासुद्धा उच्चारायला ते अवघड जात आहे, म्हणून तुम्हाला ते लिहून पाठ करावंच लागणार आहे. सिंथेसाइज्ड फ्रॉम
मेवेलॉनिक ॲसिड. आणि हे कशापासून तयार होतं? मेवेलॉनिक ॲसिडपासून तयार होतं. ओके. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट, लिव्ज, फ्रूट्स, रूट्स, सीड्स सिंथेसाइज दिस. हा हार्मोन जो आहे ॲब्सिसिक ॲसिड कुठे तयार होतं? लिव्जमध्ये तयार होतं, फ्रूट्समध्ये तयार होतो, रूट्समध्ये तयार होतो, सीड्समध्ये तयार होतो. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड ॲप्लिकेशन्स ऑफ ॲब्सिसिक ॲसिड. इन शॉर्ट इट इज कॉल्ड ॲज ABA. ABA. Abscisic acid promote leaves beneficial for stress drought. Promote abscission of leaves beneficial for stress drought. आता स्ट्रेस ड्रॉट म्हणजे काय? ड्रॉट म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी ड्रॉट निर्माण होतो. आणि ॲब्सिसिक ॲसिड काय करतो माहीत आहे का? जेव्हा पाण्याची उपलब्धता जमिनीमध्ये आहे तेव्हा पाणी जास्त ताण निर्माण करतो झाडावर, जेणेकरून ते झाड जमिनीतलं पाणी जास्तीत जास्त शोषून घ्यावं म्हणून तो प्रमोट करतो. काय प्रमोट करतो? ॲब्सेशन ऑफ लिव्ज. ॲब्सेशन ऑफ लिव्ज म्हणजे पानांची झडती, पाण्याची गळती. त्याच्यामुळे झाड काय करतं? जास्तीत जास्त पाणी शोषून घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून दुष्काळामध्ये ते पाणी त्या झाडाला वापरता आलं पाहिजे किंवा कमी पाण्यामध्ये सुद्धा ते झाड टिकलं पाहिजे. झाडाला पानं जास्त असतील तर काय होईल? त्या झाडाला पाणी जास्त लागेल आणि पानं जर कमी असतील तर त्या झाडाला पाणी कमी लागेल. आणि म्हणून या ठिकाणी ॲब्सिसिक ॲसिड काय करतं? पानं कमी करतं झाडाचे, जेणेकरून कमी पाण्यामध्ये सुद्धा ते झाड जिवंत राहावं. बघा निसर्गाची कशी किमया आहे ना. म्हणजे निसर्गाच्या लहरीनुसार, निसर्गाच्या ठेवणीनुसार झाडं आपल्यामध्ये कशी बदल करून घेत आहेत, या ठिकाणी आपल्याला उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हे समजलं असेल. याच्यानंतर पुढचे पॉईंट्स बघूया. इफेक्ट्स अँड ॲप्लिकेशन्स ऑफ ॲब्सिसिक ॲसिड. पुढच्या पेजवरती जाऊया. या ठिकाणी इंड्युसेस द डॉर्मन्सी इन बर्ड्स अँड सीड्स. बर्ड्स आणि सीड्समध्ये डॉर्मन्सी म्हणजे सुप्त अवस्था ही नाहीशी करतं. डॉर्मन्सी होण्यासाठी म्हणजे सुप्त अवस्था वाढवण्यासाठी ॲब्सिसिक ॲसिड काम करतं. त्याच्यानंतर ॲक्सिलरेट सेनेसेन्स ऑफ लिव्ज, फ्लॉवर्स अँड फ्रूट्स. ॲक्सिलरेट्स म्हणजे क्रियाशील करणे. सेनेसेन्स ऑफ लिव्ज, फ्लॉवर्स अँड फ्रूट्सचं सुद्धा सेनेसेन्स होण्यासाठी या ठिकाणी हा हार्मोन काम करतो. डिले ऑफ सेल डिव्हिजन, पेशी विभाजनाची जी गती असते, स्पीड असते, ती कमी करतं. सेल इलॉंगेशन, पेशीची जी लांबी होण्याची प्रक्रिया असते त्याची गतीसुद्धा कमी करतो. अँड सप्रेशन ऑफ कॅम्बियल ॲक्टिव्हिटी. कॅम्बियल ॲक्टिव्हिटीसुद्धा सप्रेस करतो, म्हणजे तो तीव्र गतीने होऊ देत नाही, त्याला प्रतिबंधित करतो. इनहिबिट द मायटॉसिस. मायटॉसिस म्हणजे पेशी विभाजनाचा प्रकार. पेशी विभाजनापासूनसुद्धा त्याला प्रतिबंधित करतो. पेशी विभाजनाची गती कमी करतो. काउजेस effects of potassium ions from guard cells and thus closure of stomata used as anti-transparent. Causes effects of potassium ions guard cells and thus closure of stomata. स्टोमॅटा म्हणजे काय हे आपण आधी समजून घेऊया. पानाला जी छिद्र असतात ना, पानाच्या पृष्ठभागावरती सूक्ष्म छिद्र असतात आणि त्या छिद्रांमधून झाड जे पाणी शोषून घेतं ते बाष्पीभवनाच्या द्वारे, श्वसनाच्या द्वारे त्या स्टोमॅटामधून पाणी वातावरणामध्ये सोडत असतं. आणि पाणी वातावरणामध्ये सोडल्याच्या नंतर पाण्यामध्ये जे काही क्षार असतात ते क्षार येऊन त्या पाण्याच्या छिद्राच्या सभोवताली थांबतात आणि त्या ज्या ठिकाणी ते पाण्याचे ड्रॉपलेट्स, आयन्स त्या ठिकाणी येतात, त्या ठिकाणाचं नाव असतं गार्ड सेल्स. गॉड सेल्स असतात. त्या गॉड सेल्सवरती पोटॅशियम आयन्सची साठवण होते. दस क्लोजर स्टोमॅटा. आणि म्हणून मग स्टोमॅटा त्या ठिकाणी बंद होतो आणि ट्रान्सपिरेशनची जी प्रक्रिया असते म्हणजे झाडाच्या पानांमधून पाण्याचं जे बाष्पीभवन होतं त्याला ट्रान्सपिरेशन म्हणतात. ते ट्रान्सपिरेशन झालं तर झाडातून पाणी जास्तीत जास्त वातावरणात जाईल आणि जमिनीमधलं पाणी लवकर संपेल. म्हणून झाड काय करतं म्हणजे ॲब्सिसिक ॲसिड काय करतं, तो स्टोमॅटा क्लोज करतो. म्हणजे पोटॅशियम आयन्सला क्रियाशील करून गॉड सेलच्या मदतीनं त्या स्टोमॅटाचं झाकण बंद करतं आणि पाण्याचं जे बाष्पीभवन आहे ते थांबवतं. त्याला म्हणतात
अँटी ट्रान्सपिरेशनच्या विरोधात काम करण्याचं काम ॲब्सिसिक ॲसिड या ठिकाणी करत असतं. आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला हे स्टोमॅटा, गॉड सेल्स वगैरे डिटेल्समध्ये आहेत, तेव्हा आपण बघूयाच. पुढचा पॉईंट बघूया, स्ट्रेस हार्मोन. ॲब्सिसिक ॲसिडला स्ट्रेस हार्मोन असं म्हणतात. स्ट्रेस म्हणजे काय? ताण निर्माण करणारा किंवा तणावमुक्त करणारा हार्मोन असं म्हणतात. ओव्हरकम स्ट्रेस बाय इंड्युसिंग डॉर्मन्सी. डॉर्मन्सीमुळे जो काही ताण आलेला असतो झाडावरती, तो ताण नाहीसा करण्याचं काम हे हार्मोन करत असतं. इनहिबिट द ग्रोथ, वाढ थांबवतं. द फेस ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन. झाडाची वाढ थांबवतं जेणेकरून झाड मृत पावणार नाही, म्हणून त्या झाडाला जिवंत ठेवण्याचं काम करतं. त्या झाडाला जमिनीतून पाणी किंवा पोषक घटक व्यवस्थित जर त्या प्रमाणामध्ये मिळत नसतील तर त्या झाडाला जिवंत ठेवण्याचं काम ॲब्सिसिक ॲसिड करत असतं. म्हणजे आपल्याला वाटतं ना, आपल्याला जर अन्न पाणी नाही मिळालं तर आपल्यावरती ताण येतो, आणि तो नाहीसा करण्यासाठी ॲब्सिसिक हार्मोन काम करतो, म्हणून इथे त्याला स्ट्रेस हार्मोन हे नाव दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, इनहिबिट फ्लावरिंग. फुलं येण्यापासून प्रवृत्त करतं, फुलं येण्यापासून त्या झाडाला थांबवतो. इन लाँग डे प्लांट्स, म्हणजे दिवस मोठा असणाऱ्या प्लांट्समध्ये फ्लावरिंग प्रतिबंधित करण्याचा हार्मोन असतो. अँड स्टिम्युलेट फ्लावरिंग इन शॉर्ट डे प्लांट. आणि लहान दिवस असलेल्या काळामध्ये ज्या झाडांना फुलं येतात त्या झाडांना ॲब्सिसिक ॲसिड मदत करत असतं. याच्यासाठी फुलं येण्यासाठी मदत करत असतं. आणि त्याच्यानंतर इनहिबिट द ग्रोथ स्टिम्युलेटेड बाय जिबेरलिन्स. आणि जिबेरलिनमुळे जी वाढ होणार असते ती वाढ थांबवण्याचं काम हे ॲब्सिसिक ॲसिड या ठिकाणी करत असतं मित्रांनो. तर या ठिकाणी मला वाटतं